किल्ले मंडणगड याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये, एक नवीन व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, सध्या मी गावाला आलो आहे आणि गावाला मी मंडणगडला लगत असं सुरले गाव आहे. महेश तांबे जो मी तुम्हाला माझ्या मुंबई टू गावाच्या बाईकच्या व्लॉगमध्ये दाखवलेला, महेश तांबे जो आमचा जावई आहे, तो त्याचं गाव आहे हे. तो बघा, तो आता त्याचं घर दाखवतो तुम्हाला मी. बघा महेश तुझ्या गावी आलो आहे आम्ही. आता कुठे जायचं आता आपल्याला? आता पहिलं आपल्याला जायचं गावानामध्ये गावानामध्ये. फॅक्टरी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जायचं मंडणगड किल्ला. अच्छा. ओके. मित्रांनो, सध्या आपण सुरल्यामध्ये आहोत आणि सुरल्यामध्ये इथे गावानं करून आहे, जी काजू फॅक्टरी फेमस आहे. तिथे रोजगार देखील उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मंडणगड किल्ल्यामध्ये. तुम्ही बघणार हे महेशचं घर आहे. आणि आता सध्या आम्ही चाललो आहे मंडणगड किल्ल्यात आणि गावानामध्ये. तर आजचा ब्लॉग हा असेल गावाना आणि मंडणगड किल्ल्याचा. तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आता आपण जाऊया मंडणगड किल्ला आणि गावानामध्ये. आता बघा, हे सुरले गाव दाखवतो मी तुम्हाला, जिथे महेशचं घर आहे. आम्ही सध्या बाईकवरून रिटर्नला निघालो आहे मुंबईसाठी आणि महेशच्या घरी आलेलो आहे इथे सुरल्यामध्ये. तिकडे थोडं आम्ही आमचं जेवण वगैरे करून निघू. त्याआधी आम्ही मंडणगड किल्ला आणि गावानामध्ये चाललो आहे. महेशचं घर आहे. तर आता हेल्मेट्स बघताय तुम्ही बाईकचे आमचे. आम्ही आता निघणार आहोत. हा तो फ्रंट साईड दाखव घर. आता हे बॅक आहे आणि आता सध्या मी तुम्हाला सुरलं जे गाव दाखवतोय. तर असं सुंदर असं सुरले गाव मंडणगडच्या बाजूलाच आहे. एक मंडणगडहून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरात. आणि बघा ही आपली बाईक. सध्या आपण मुंबईला चाललो आहे, पण आलो आहे तर आपण बोलो मंडणगड किल्ल्याचा ब्लॉग करूया आणि गावानाचा. तर सोबत राहा माझ्याबरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघता हे सुरलेतलं हनुमान मंदिर आहे, जे सध्या त्याला रिन्युएट केलेलं आहे. आणि सुंदर असं हनुमान मंदिर आहे. आम्हाला रस्त्यालगत जाता आम्हाला दिसलं, तर आम्ही आलो इकडे तुम्हा सगळ्यांना दाखवायला. हे सुरलेचं हनुमान मंदिर आहे. आणि 23 मे 2025 तुम्ही सुरुवातीला बघालच, 23 मे 2025 ह्या दिवशी ह्याचं रेन्युएशन झालं आणि सुरू झालं आहे लोकांसाठी. तर तुम्ही सुरल्यामध्ये आलात तर या मंदिरात नक्कीच या. तर मित्रांनो बघा, सुंदर असं सुरले गाव आणि त्याला लगत असं एक छोटंसं धरण बोलाल.
म्हणजे इथे सगळे एन्जॉय करायला येतात. तुम्ही बघताय हे सुंदर असं सिनरी. तर मित्रांनो, सध्या मी आलो आहे गावानं आणि काजू फॅक्टरी या ठिकाणी. तर माझ्या मागे बघताय तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. गावानं आणि काजू फॅक्टरीच्या इकडे आम्ही आलेलो आहोत. सुंदर असं एकदम निसर्गमय दृश्य आहे आणि पाऊस पडल्यामुळे हिरवळ आलेली आहे, तर त्याच्यामुळे अजून देखण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघताय व्हाईट कलरची जी दिसते ती काजू फॅक्टरी आहे आणि त्याला लगत एकदम असं गावानं सुंदर असं निसर्गमय दृश्य आहे. तुम्ही बघा. तर मित्रांनो, आपण मंदनगडला येतोय आता सध्या. मंदनगडवरून आपण जाणार आहोत किल्ल्याला, मंदनगड किल्ल्याला. बघा मंदनगडचा मच्छी मार्केट वगैरे. तर हा बघा मंदनगड एसटी डेपो, त्याच्याबरोबर लागून हा रोड आहे. त्या रोडनी सरळ जायचं आहे किल्ल्यासाठी. तर आता हा आपण चाललोय किल्ले मंदनगड या ठिकाणी. बस काही अंतरावरतीच आहे. आपण आता पोहोचू तिकडे. तर मित्रांनो बघा, सध्या आम्ही किल्ल्यावर चाललेलो आहोत आणि सुंदर असं दृश्य मंदनगड आहे खाली पूर्ण. आता आपण बघा सध्या आलेलो आहे किल्ले मंदनगड या प्रवेशद्वाराकडे. लेफ्ट साईडला प्रवेशद्वार दाखवते, पण आपण बाईकने आहे तर आपण सरळ जाणार आहोत आणि मग तिकडून आपण मंदनगड किल्ल्यावरती जाणार आहोत. तर बघा आपण किल्ले मंदनगड या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि एकदम वरती आलेलो आहे आपण. आता तुम्हाला दाखवू श्रीनरी आणि मंदनगड किल्ला मंदनगड हा पूर्ण दाखवू. सोबत राहा माझ्याबरोबर. हे बघा सुंदर अशी मोठी विहीर आहे ते. त्यामध्ये पण लोकांनी कचरा टाकून ठेवला आहे. आपण कुठल्याही किल्ल्यावर याल तर मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो की कुठल्याही किल्ल्यावरती कचरा करू नका, कारण ही पौराणिक शान आहे आपली. तर तिला असं घाण नका करू, तिला स्वच्छ ठेवा, जेणेकरून पर्यटक इथे येतील आणि त्याचा आनंद घेतील. तर मित्रांनो हे बघा तुम्ही, इथे स्पेशली क्लिअरली मेन्शन केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे या किल्ल्यावर एकदा आलेले आहेत आणि
ह्या किल्ल्यावर ते आलेले. बघा किल्ल्यामध्ये इथे एक तोफ पण आहे. तर बघा मित्रांनो, सुंदर असं सीन आहे या गडावरून दिसतोय आपल्याला. तुम्ही मंडणगडला आला तर नक्की या किल्ल्यावरती व्हिजिट करा, किल्ले मंडणगड. किल्ले मंडणगड ह्याचा दुसरा भाग आम्ही तुम्हाला दाखवतोय आता. त्या साईडचा व्ह्यू बघितला तुम्ही, आता ह्या साईडचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, बघा सुंदर असा व्ह्यू आहे किल्ले मंडणगड यापासून. आणि रस्ता पण बघा ना, मुंबईला जाणारा रस्ता दिसतोय तुम्हाला. बघा महेश आणि मी आहे इकडे. महेश, आपली पब्लिक. सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणी, खूप छान आहे. तुम्ही देखील या आणि एक ऐतिहासिक पौराणिक असं आपला किल्ला याची आचरणा विचारणा बघा एकदा. सुंदर असं बांधलेलं आहे. तोफ देखील एक आहे. तिथे सूचना फलकवर लिहिलेलं आहे महाराजांचा स्पर्श ते लागलेलं आहे. महाराज आलेले एकदा इथे, आपले शिवाजी महाराज आलेले. तर तुम्ही देखील या. महाराजांच्या काळातला हा किल्ला आहे आणि आवडेल तुम्हाला स्पॉट आहे. तर मित्रांनो बघा, सुंदर असा हा किल्ला आहे आणि महाराजांचा पदस्पर्श इथे लागलेला आहे. महाराज स्वतः आलेले ह्या किल्ल्यावरती, जसं सूचना फलक आहे त्याप्रमाणे आपण बोलतो. सुंदरसा किल्ला आवडला मला स्पॉट. तुम्ही देखील या ठिकाणी. आणि आजचा ब्लॉग आम्ही इकडेच संपवतोय. तुम्ही या ब्लॉग पूर्ण बघा, शेअर करा, नक्की करा. काय तुम्हाला कुठला एरिया रस्ता काय विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी रिप्लाय करेन. आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझे चॅनल. आणि सुंदर असे ब्लॉग मी तुम्हाला दाखवत जायला. बघा महेश हा माझा रिलेटिव्ह लागतो. आता आम्ही दोघं आलेलो इथे आणि आम्ही चाललो आता मुंबईला. महेशच्या घरी थांबणार आहोत. तिथे जेवण वगैरे करून थोडं रेस्ट करून आम्ही निघणार आहोत मुंबईला. तर तुम्ही सोबत राहा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नक्की हा ब्लॉग बघा आणि असाच प्रतिसाद द्या मला, जेणेकरून मी असे सुंदर सुंदर ब्लॉग करेल. सोबत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.